आदिवासी विकास मंत्र्याकडून जीवे मारण्याची धमकी. ॲडव्होकेट सीमा तेलंग यांचा खळबळजनक आरोप. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर गंभीर आरोप करत यवतमाळ येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सीमा तेलंग यांनी आपल्याला व आपल्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे जाहीर केले. बोध टॉक या पॉडकास्टवर दिलेल्या एका मुलाखतीनंतर मंत्र्यांनी वैयक्तिक आक्षेपोटी आणि सत्तेचा गैरवापर करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा दावा तेलंग यांनी एका पत्रकार परिषदेत केलेला आहे. वकील सीमा तेलंग यांनी निवेदनात म्हटले आहे की राळेगाव तालुक्यातील देवधरी येथील आदिवासी शेतकरी भुरबा कोवे यांची जमीन मंत्र्यांनी तलाठ्याशी संगनमत करून बळकावली. शेतकऱ्याच्या उभ्या पिकात जेसीबी चालवून मारहाण करण्यात आली आणि त्या जागी बिरसा सूत गिरणीचे उद्घाटन उरकवून घेण्यात आले. या प्रकरणी वडकी पोलीस स्टेशनने साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आदिवासी आश्रमशाळामध्ये करण्यात आलेल्या शिक्षक भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावाही पत्रकात करण्यात आलेला आहे. अनुभवी कंत्राटी शिक्षकांना काढून एका खासगी कंपनीला कोट्यावधींचे कंत्राट देण्यात आले. पाळोदी आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षकाने मुलीचे शोषण केल्याची तक्रार करूनही कारवाई करण्याऐवजी कर्तव्यदक्ष महिला वार्डनची बदली करण्यात आली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले. मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलीला कुमारी प्रियदर्शनी उईके हिला मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक म्हणून नियुक्ती मिळवून दिली. तसेच नगर परिषद निवडणुकीत इतर सक्षम कार्यकर्त्यांना डावलून मुलीला उमेदवारी मिळवून दिल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजगी असल्याचे तेलंग यांनी नमूद केले. वकील सीमा तेलंग यांनी मांडलेल्या पुराव्यांमुळे व्यथित होऊन मंत्री महोदय आता दुसऱ्या व्यक्तींमार्फत मला आणि माझ्या कुटुंबांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. प्रशासकीय पदाचा गैरवापर करून ते हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता गृह विभाग यावर काय पाऊल उचलेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज मी यवतमाळला जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी माझ्या जवळच्या नातेवाईकांना, माझ्या जावयांना फोन करून धमकी दिली आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी सोशल मीडियावरती नरेश गेडाम नावाच्या एका व्यक्तीला पोस्ट व्हायरल करायला सांगितली की आम्ही सगळे आदिवासी लोक घरावरती मोर्चा घेऊन जाऊया. आणि मग त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला वाटलं की आपणही खरे मुद्दे घेऊन जनतेत गेलो पाहिजे, पत्रकारांसमोर गेलो पाहिजे. आणि म्हणून मग मी काही मुद्दे घेऊन तुमच्यापर्यंत आलेले आहेत की यांनी राळेगाव तालुक्यामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये एका भुरबा कोवे नावाच्या गरीब आदिवासी व्यक्तीची, कोलाम समाजाच्या माणसाची जमीन कशी हडपली, त्याचे कागदपत्र कसे खोटे तयार केले आणि ती केस आम्ही आजही चालवत आहोत. अनेक दिवस झाले ती केस माझ्याकडे आहेत. आणि त्या कुटुंबाला त्यांच्या 2 वेळच्या अन्नापासून कसं, 2 वेळचं जे त्यांचं साधन होतं जगण्याचं त्यापासून कसं विभक्त केलं हे मला सांगायचं होतं लोकांना. सोबतच आदिवासी विकास मंत्र्यांच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेच्या पद्धतीने मुलींचं शोषण झालं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. पॅरेंट्स लोकांना बोलायला लागले की आमच्या मुली शाळेत इन्सिक्युअर्ड आहेत, तरीही तुम्ही त्या प्रकरणामध्ये कुठलीही जबाबदारी घेऊन दखल घेतली नाही. जाणून बुजून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एका निर्दोष वॉर्डनला त्यामध्ये सस्पेंड केलं. बरं, हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं, पॅरेंट्सनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर मग तुम्ही त्या संबंधित आरोपीला अरेस्ट करता, व त्याही नंतर तिथल्या मुख्याध्यापकाला अरेस्ट करत नाही. यामागे कारण असं आहे की यांनी कंत्राटी भरत्या घेतलेल्या डिपार्टमेंटमध्ये. तुम्हाला मी सांगितलं 1771 भरत्या यांनी कंत्राटी घेतल्या, ज्यामध्ये 84,54,55,000 रुपयाचा निधी यांनी खर्च केला. आणि या कंत्राटी भरत्या कशासाठी घेतल्या, तर तिथे त्या व्यक्तींचा जो पगार आहे त्या पगारातून एखाद्या प्रायव्हेट कंपनीला मुनाफा व्हावा म्हणून. आणि तसा एक स्पेशल GR काढला त्यांनी दिनांक 21 मे 2025चा GR काढला. या GR मध्ये सांगितलं बाह्य स्त्रोताकडून कंत्राटी भरतीचा GR काढला आणि बाहेरच्या लोकांकडनं भरत्या करून घेतल्या. अपात्र लोकांना त्या जागेवर बसवलं. मुलींचं शोषण करण्याची सरसकट परमिशन आदिवासी विकास मंत्र्यांनी तिथल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, सिक्युरिटी लोक कंत्राटी भरू शकता तुम्ही रात्रीचे, ज्या लोकांनी मुलींचं रक्षण करायला पाहिजे ते भक्षण करते झालेत. आणि त्यासाठी मी ही आज परिषद घेतलेली आहे. स्वतःच्या मुलीला 2-2 ठिकाणी प्रमोट करण्याचं काम, पदाचा गैरउपयोग, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके साहेब करत आहेत. त्याकरिता मी आज पत्रकार परिषद घेतली. धन्यवाद.